एक हात एक आक्रोश बळीराजाचा. आता पाहूया मुंबई लोकल मधील एक संवाद. हाय. हॅलो, कशी आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहे? मी पण छान. खूप दिवसांनी भेटली. हा ग, थोडे प्रॉब्लेम चालू होते तर 2 दिवस सुट्टी घेतली होती. आता ठीक आहे ना? हो, आता व्यवस्थित. काय असलं तर बोल. हो, नक्की. अगं, ही बातमी बघितलीस का? कोणती ग? अगं, शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे. परत मागणी केली का त्यांनी? असं कसं म्हणू शकतेस ग तू? त्यांना खरंच गरज आहे. सध्या भाज्यांचे भाव किती पडले? काही नाही ग, नेहमीच आहे बघ त्यांचे. तुला ना त्यांच्या परिस्थितीची जाण नाही. त्यांना सध्या बाजारभावापेक्षाही कमी किमतीने माल विकावा लागतो. आपल्याला जशी पगाराची हमी आहे त्यांना हमी भावाची सुद्धा हमी नसते. तू म्हणते ते एका दृष्टीने असेल की, पण मला तरी पटत नाही. आता आपण पाहूया मुंबईतील एका कार्यालयातील 2 कर्मचाऱ्यांचा संवाद. अरे, आज पण लेट आलास का तू? अरे थांबा बाबा, मला घेऊन काय झालं रे? काय रे, ते नेहमीच ट्रेन लेट झाली, त्यातली ट्रेनची गर्दी आणि पाऊस तर तुपातच आहे. हा, अरे मागच्या आठवड्यात माझ्यासोबत पण असंच झालं. कधी ट्रेन लेट होते, कधी कॅन्सल होते. अरे बघ ना, हा पाऊस जिकडे पडायचा तिकडे पडत नाही आणि आपल्याकडेच पडतोय. कुठे पडला पाहिजे मग? अरे तिकडे मराठवाडा बघ, विदर्भ बघ, इकडे शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, त्यांना शेतीसाठी पाणी नाहीये, त्यांची पाण्यासाठी मरमर चालली. आता मग तिकडे पडायला पाहिजे, तिकडे नाही ना, आपल्याकडेच पडतोय. बरोबर आहे, पण सगळीकडे हीच परिस्थिती आहे. हो ना यार, आपण तरी काय करणार? आता परिस्थिती मराठवाड्यातील एका शेतकरी कुटुंबाची. अरे रामभाऊ, इकडे इकडे. नमस्कार, राम राम. काय म्हणता? राम 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 राम. काय नाही, काय म्हणता तुम्ही? कसं चालू आहे तुमचं? मस्त आहे. तुमचं? सर्व ठीक चालू आहे. आता तुमच्या शेताकडून आलो होतो, तुमचं पीक बघितलं, लय भारी पीक आलाय तुमचं तर. वा वा, तुमचं पीक लय झाक आलं यंदा. अरे आमचं आलाय, पण तुमचं पीक पाहून असं वाटत आहे किती मेहनत आणि तुमचे कष्ट त्याच्या पिकातून दिसून येत आहे. हो हो. चला चहा घेऊ. नाही ना, तरी थोडं काम आहे. मी आता शेतातून आलो का थकू ना. उद्या जाऊ ना आपण मार्केटमध्ये. हो हो, त्या मार्केटात जाऊन बाजारभाव विचारपूस. हो हो, नक्की जाऊ. उद्या भेटू आपण. हो. अगं ऐकतेस का ग? हा, चहा टाक बरं जरा. टाकते. आधी पाणी घ्या. आज लय कमला वाटते. हो ना. मार्केटात उद्या जातो, सगळं पीक कापून ठेवलंय. यंदा आपलं पीक लय चांगलं आलंय. बाजारभावाची संधी चौकशी करून येतो बघ. ते रामभाऊ हा हा, त्यांच्या संगत जाणार आहे बघ. दाद्या, हा बाबा, काय म्हणतो, कसं चालू आहे तुझी MPSC? अभ्यास खूप छान चालू आहे. बर बर बर. देवा, एक तरी पोस्ट मिळू दे रे माझ्या पोराला. रात्रीचा दिवस करून अभ्यास करतोय बघ. हा बाबा, यावेळी मला एक तर पोस्ट नक्कीच मिळत. आपल्या दादाला नक्की पोस्ट भेटणार. मी देवाला नवच बोलून गेला त्याच्या पोस्टसाठी. बर बर. नाही नाही, लय अभ्यास करते आपलं पोरग. पोरगी कुठे गेली का? दिसा नाही गेली. ती गेली खेळायला. बाबा, हे बघा. हो ऐकताय का? बोल. शेजारच्या चिंकीला तिचे पप्पा परीचा ड्रेस घेऊन देणार आहे. तुम्ही देणार ना मला? हो देणार देणार. खरं ना? हो ते देणार पण ह्या देणार. दिवाळीला. हो बाबा, देऊ तुला, नक्की देऊ. आणि मागच्या दिवाळीचा ड्रेस तो पुढच्या दिवाळीला. हा, घेऊ दे तिला. दादा तुला रे, तुला काय घ्यायचं? मला तसलं काय नको, पण मला MPSC चा क्लास लावायचा बाबा. हो हो, लय वर्ष झालं तू म्हणतोस, तुला नक्की क्लास लावू. आणि तुला काय घ्यायचं? मला पैठणी पाहिजे. बर बर बर, घेऊ घेऊ पैठणी. तुम्ही काही घेणार आहात की नाही स्वतः? ते बघू का? अगं पण हे पत्रे बघ ना, किती गळ्या लागले. आणि तो गाईचा गोठा, तो बी जरा नीट करून घ्यावा म्हणतो मी. बर बर, बघ आता रात्रीचं जेवायचं काही. बरी चल मदत कर. आई थोडा वेळ जाते ना खेळायला. एवढ्या रात्री काय? बाबा सांगा ना. बर बर, खेळू दे ग. अहो बाजू आल्यावर खेळायला मदत करते. ही कसलीच मदत करत नाही. अगं शिकेल स्वयंपाक ती. बायाच्या जन्माला आयुष्यभर स्वयंपाकच असतो ग. खेळू दे आई लहानपणी येते तरी. थोड्या वेळात. अशीच लागण ही बिघडतीये. नको ग, लहान आहे, खेळू दे तिला. आता 15 सप्टेंबरची ही एक भयानक रात्र. अगं
उठ आणि पोरांनो उठा उठा. काय झालं काय झालं बाबा? दादा? काय झालं रे? अरे वाऱ्यामुळं सगळे पत्रे गडगडायला आवाज करायला लागलेत. सगळीकडे पाणी झालंय. पूर आला का काय? अरे रामभाऊ तिकडे आपल्या शेतात पाणी शिरलेलं आहे. आपलं पीक पण वाहून गेलेलं आहे. अरे पांडुरंगा, काय केलंस हे? सगळं होत्याचं नव्हतं झालं रे. किती मेहनत केली होती मी. आई बाबाला काय झालंय ग? काय नाही. बाबा रडू नका तुम्ही. अरे दाद्या, आपल्या डोळ्यात देखत आपली सगळी मेहनत वाया गेली रे. होत्याचं नव्हतं झालं, आता कसं करायचं आपण? अहो, तुम्ही धीर धरा. तुम्ही धीर सोडल्याच्या नंतर आम्ही कोणाकडे बघायचं? देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. अरे पुन्हा सगळं शून्यातून उभा करावं लागेल ग. आपल्या सगळ्या कुटुंबाचे स्वप्न रांगोळी झाली त्यांची. काळजी नको करू रामभाऊ. पहिले आधी तिकडे चला. आपले गाय ढोरं बांधलेले आहेत, त्यांना तरी सोडून आण. अरे हो, चला चला चला. नमस्कार, मी किरण मोरे. तुम्ही पाहतात TV 10 मराठी. 2 दिवसांपूर्वी मराठवाड्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली. अनेक मराठवाड्यातील गावांचा संपर्क देखील 2 दिवस होऊ शकला नव्हता. पुरामुळे अनेक गावांपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. आज 2 दिवसांनंतर जरा पूर परिस्थिती निवळली आहे आणि 2 दिवसानंतर आपण या गावात जरा शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेण्याविषयी आपण इथे आलेलो आहोत. आपण इथे पाहू शकता NDRF आणि SDRFच्या टीम देखील दाखल झालेल्या आहेत. त्यांनी त्यांचे कार्य सुरू देखील केलेले आहे. तर आपण या गावातील एका शेतकरी कुटुंबाशी मिळून त्यांची आपण व्यथा जाणून घेऊ. आपल्याला इकडे एक दादा दिसत आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांची व्यथा जाणून घेऊ. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? काल जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे तुमचं काय नुकसान झालंय? साहेब, काय नुकसान व्हायचं राहिलंय माझं अख्खं कालच पीक काढून ठेवलं होतं, समजा पाण्यामध्ये वाहून गेलं. आता जे तुमचं नुकसान झालंय मग यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? अहो, जेव्हा मी ऐकलं पूर आलाय, माझ्या पायाखालची जमीन सरकली साहेब. लय मेहनत केली ती मी यंदा आणि पीक बिले झाक आलं. आता काय करून काय नाही असं झालंय मला. बर, पिकाबरोबर तुमच्या काही जनावरे गोठ्याची काही हानी झाली आहे का? हो हो, माझा मोठे होते ते तर सगळे वाहून गेलेच. पण काही जनावर मी वाचवू शकलो, पण काही काही जनावर तर 10व्या निशी वाहून गेले. हो बर बर, मग यानंतर तुमच्या गावकऱ्याकडून काही तुम्हाला मदत झाली? हा, सगळे समजा पंचकृषीतील गावकरी आमच्या मदतीला धावून आले बघा. सगळ्यांनी लय सांभाळून घेतला आम्हाला. बर, मग आता जे नुकसान झालंय त्यावर तुमच्या कुटुंबावर त्याचा कसा परिणाम झाला? अहो साहेब, एकरभर तर जमीन होती माझी आणि ती बी पाण्यामध्ये गेली. आता मी काय करू? माझ्या कुटुंबाचे स्वप्न कसे पूर्ण करू? माझ्या दादाला मी कसं क्लासला धाडू? दादा कोण, तुमचा मुलगा का? हा हो. बर, दादांचा मुलगा इथे आहे, आपण त्याच्याबरोबरही जरा चर्चा करू. नमस्कार दादा, नाव काय तुम्ही? मी सचिन. सचिन, तुम्ही काय करता सध्या? मी MPSC ची तयारी करतो. MPSC तयार करत. बरं, कालच्या पुरामुळे तुमच्या वडिलांचं एवढं शेतीचं नुकसान झालंय, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय म्हणणं असणार आता यावं माझं? मला MPSC करून अधिकारी बनवून माझ्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायची होती. खरं या पुरामुळं माझी सगळी स्वप्न अंधारात गेली. नक्कीच या पुरामुळे अनेकांची स्वप्न जी आहे ती धुळीस मिळालेली आहे. इकडे एक ताई पण आहे, आपण त्यांच्याही मनस्थिती जाणून घेऊ. नमस्कार ताई, आज कालच्या 2 दिवसांपासून जो पूर परिस्थिती निर्माण झाली यावर काय म्हणणं आहे तुमचं? मी काय बोलणार दादा? आता कोणत्या जन्माचं पाप फेडायला आले की देवाने आम्हाला का हा दिवस दाखवलाय ते समजत नाही. नक्कीच शेतकऱ्यांची अवस्था खूपच वाईट झालेली आहे आणि एकदम भावनिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. इकडे एक दादा आहे, आपण त्याच्याबरोबर संवाद साधू. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? लक्ष्मणराव. कालच्या पुरात तुमचंही नुकसान झालंय का काही? हो साहेब, आमचं पण खूप नुकसान झालंय. शेतपिकाचं नुकसान झालंय, गाय ढोर वाहून गेले. काही कळत नाही आता काय करावं काय नाही. बरं, मग सरकारकडून आतापर्यंत काही मदत झाली आहे का? तलाठी साहेब आले होते, पंचनामा केला त्यांनी आणि लवकरात लवकर मदत करू असे त्यांनी सांगितले. बरं बरं, नक्कीच सरकारकडून पुढची कारवाई होईल. आपण परत दादाकडे येऊ. दादा, आता तुम्ही म्हणताय का तुमची शेती वाहून गेली, जनावरे वाहून गेली, मग तरी तुम्ही पुन्हा शेती सुरू करणार का? हो साहेब, पुन्हा काय असतो शेतकऱ्याला पर्याय? पुन्हा आम्हाला शेतीच करावी लागणार. काय करावं आम्ही दुसऱ्या आयुष्यात? बरं बरं, आता जी परिस्थिती निर्माण झाली होती, आता याच्यानंतर तुमच्या अपेक्षा काय आहेत सरकारकडून? साहेब, माणसाला जगायला काय लागतो? खायला आणि राहायला घर. हो, माणसाच्या नाही तरी तशा 3च मूलभूत गरजा असतात: अन्न, वस्त्र आणि निवारा. हो साहेब,
साहेब तुम्हाला इकडे बघून वाटतं का इथं माझं घर होतं? परिस्थिती पाहून तसं वाटत तर नाहीये. साहेब माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की आम्हा शेतकऱ्यांना 4 पत्र्याचं एखादं शेड तरी बांधून द्यावा आणि आम्हाला जी नुकसान भरपाई जाहीर केली ती लवकरात लवकर आम्हाला द्यावी. नक्कीच आमच्या मार्फत तुमच्या ज्या मागण्या असतील त्या आपण सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद दादा. आत्ताच आपण पाहिलं पुरामुळे मराठवाड्यातील परिस्थिती खूपच भयानक झालेली आहे आणि या सर्व शेतकऱ्यांना मदतीची तात्काळ गरज आहे आणि या चॅनल मार्फत आपण सरकारपर्यंत त्यांच्या मागण्या पोहोचवू आणि सरकारही त्वरित मदत करेल अशी अपेक्षा करू. धन्यवाद. आपण पाहत होता TV10 मराठी. तर आपण शेतकऱ्यांविषयी किती चुकीचा विचार करत होतो ना. खरंच त्यांची परिस्थिती किती हालाकीची आहे हे तर आपण पाहिले. आज हवामान बदलाचा परिणाम काही मोठ्या शहरांपुरताच मर्यादित नसून त्याचा खरा अर्थ शेतकऱ्यांवरतीच होत आहे. आपला विदर्भ व मराठवाडा हा भाग अवशेषग्रस्त भागात येतो. त्या भागात आपण नदीजोड प्रकल्प राबवून हा भाग सुजलाम सुफलाम करू शकतो आपण. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात म्हणून शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे असलेली मागणी मान्य करून शेतमालाला रास्त हमी भाव मिळावा अशी अपेक्षा आपण करू. तसेच शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल भाव मिळतो पण त्याच मालावर थोडीफार प्रक्रिया करून तो माल कित्येक पट किमतीने विकला जातो, तोही भावतोल न करता. शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे मिळावे आणि हवामान बदलाविषयी अचूक आणि आगाऊ माहिती मिळावी की ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीस उपयुक्त ठरेल. कसं आहे ना मित्रांनो, जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा सहज 20-30 रुपये टिप देतो. जेव्हा आपण मोठमोठ्या मॉलमध्ये कोणती वस्तू खरेदी करतो तेव्हा आहे त्या MRP प्राइस टॅगवर वस्तू खरेदी करतो, बरोबर ना? आणि तेही कोणत्याही प्रकारची बार्गेनिंग न करता. पण जेव्हा आपण रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेतो तेव्हा मात्र आपण अगदी 2-3 रुपयांसाठी घासाघीस करतो. तर यापुढे आपण शेतकऱ्यांच्या अशा हलाखीची परिस्थितीची जाणीव ठेवूया. या लघुनाट्याची सांगता करताना मला सांगू वाटते, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जनतेचे जाणता राजा म्हटले जातात, कारण त्यांनी सर्व जनतेचे दुःख जाणले. जर शेतकरी सुखी असेल तर ते राज्य समृद्ध राहते, हे महाराजांनी वारंवार आज्ञापत्रात सांगितले. दुष्काळ नियोजन, पाणी पुरवठा, गुरं-ढोरं, पिकं यांवर पडलेले जे आजार आहेत त्याविषयी त्यांनी केलेल्या उपाययोजना आज 350 वर्षानंतर देखील आपण त्याचे दाखले देतो. तर अशाच महाराजांविषयी पावनखिंड लढवताना बाजीप्रभू देशपांडे म्हणाले होते, लाखो मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. आजच्या परिस्थितीला अनुसरून आपण असे म्हणू शकतो, लाखो जगतील ही पण लाखांचा पोशिंदा आपला बळीराजा मात्र जगला पाहिजे. जय जवान जय किसान. बंधन दोन्ही ग्रुपनं व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्यानंतर जी वेगवेगळी दृश्ये समोर केली गेली त्याच्यामुळे एकंदरीत म्हणजे नेमकं त्या विषयाकडे व्यवस्थित जाता आलं. शेवटचे जे तुम्ही संदेश देणार होते त्या दृश्यांवर आधारित होते. ज्या काही त्याच्यामधून शेतकऱ्यांना जे मिळायला पाहिजे किंवा प्रशासनाने काय करायला पाहिजे, सरकारनं काय करायला पाहिजे, या सगळ्यांचा तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्या पात्रांचं जे म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं, ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्यांनीच सहभाग घेतला. प्रत्येक पात्राला योग्य असं त्या ठिकाणी जे काही डायलॉग्स आहेत ते देण्यात आलेले होते, त्यांना अनुसरून, पात्रांना अनुसरून. विशेष बाब म्हणजे जे शेवटी जो संदेश होता तो या नाटकाचा महत्त्वाचा भाग म्हणता येईल. मी ते मागच्या ह्याच्यामध्ये मला काही बोलायचं होतं तुमच्यासाठी. अगोदरच्या ग्रुपचं जे होतं त्याच्यामध्ये एक नाटक सुरू आहे, पती पत्नी और पंगा. कलर पण बघतो, माझी फॅमिली पण बघते. आम्ही दोघं त्या पद्धतीनं म्हणजे 1 तास का होईना सोबत बघून त्याचं एन्जॉय तसं म्हणजे हे तुम्ही जे विषय दोन्ही घेतलेले
म्हणजे मी मागच्या ह्याच्यामध्ये जे राहून गेलं ते इथं कन्क्लूड करतोय. विषय तोही चांगला होता, ती काळाची गरज आहे. विषय हा गंभीर आणि वर्षानुवर्ष म्हणजे फक्त आपण त्याच्याबद्दल आय दुगनी हो जाएगी म्हटलं, पण दुगनी तर झाली नाही. 4,500 4,000 सोयाबीनचा भाव येऊन जातोय आणि म्हणजे खतांचा भाव वाढलेला आहे, GST लागू आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत. कागदावरती शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहेत, पण शेतकरी मात्र वंचित आहे आणि शोषित आहे. आणि तुम्ही जे म्हटले त्याच्यावरचा एक व्हिडिओ सुद्धा आहे की एक मुलगी असते ती भाजी विकत घेण्यासाठी त्याच्याकडे लेडीज येते, सोबत एक मुलगा असतो. तो मोठ्या मॉलमधून काही आईस्क्रीम का काहीतरी खात असतो आणि ते भाजीचं मोलभाव करत असते. मुलीनं काहीतरी ते वडिलांकडे काहीतरी मागणी केलेली असते, पण नंतर मुलगी नंतरच्या दृश्यामध्ये जे तिनं बघितलेलं असतं कशा पद्धतीने मोलभाव होते, त्याच्यानंतर ती म्हणते मला ते नाही पाहिजे, मला हे जरी मिळालं तरी चालेल. म्हणजे मग त्या पद्धतीने त्यांना प्रत्येक स्टेजला कॉम्प्रोमाइज करून त्यांचं आयुष्य घालवावं. तेही म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी तुम्ही टाकलेल्या आहेत. तर नाटक छान होतं. परत एकदा टाळ्या